हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 72 तासानंतर पूर परिस्थिती हे पूर्वपदावर येत आहे। आपल्यासोबत हिंगोलीचे कृषी अधिकारी राजेंद्र कदम आहेत। सर, खरं तर मागच्या 72 तासापासून शेतकऱ्यांची पिके ही अक्षरशः पाण्याखाली होती। आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे। किती हेक्टरवरील कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि कृषी विभागाने पंचनामे सुरू केलेत का? 1 आणि 2 सप्टेंबरला आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। 2 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व 30च्या 30 रेव्हेन्यू सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली। त्यामुळे नजर अंदाजाने जे प्राथमिक अंदाज जो आमच्याकडे आलेला आहे तो 2,49,800 हेक्टर क्षेत्रावरती बाधित झाल्याचं दिसतंय। सध्या अजूनही जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस लहान आणि मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, मध्यम स्वरूपाचा चालू आहे। त्याच्यामुळे पुराचं पाणी जोपर्यंत ओसरणार नाही आणि जमिनीतून पाणी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला पंचनामे सुरू करता येत नाहीत। सध्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जनावरांच्या आणि व्यक्तींच्या मयत जीविताच्या रक्षणासाठी सध्या काम युद्धपातळीवर चालू आहे आणि 1-2 दिवसामध्ये पाणी ओसरल्यानंतर जमिनीमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्तरावरचे शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे केले जातील। सर, प्राथमिक पाणीमध्ये कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि परिस्थिती काय आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक हे सोयाबीन आहे आणि त्या खालोखाल मग कापूस आहे, नंतर हळद आहे आणि तूर आहे। या चारही पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन पिकाचं झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये 2,76,000च्या जवळपास पेरा सोयाबीनचा झालेला होता। त्यापैकी जवळपास 1,87,269 हेक्टरवरती सोयाबीनचं नुकसान झाल्याचा असा नजर अंदाज आहे। परंतु प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट आकडा त्याच्यामध्ये नुकसानीचा आपल्याला कळेल। सर, पुढचे किती दिवस हे सगळे सुरू राहणार आहे आणि आपण कृषी विभागामार्फत आपले कृषी सहाय्यक आहेत, कृषी तालुका अधिकारी आहेत, त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत? तालुका स्तरावर प्रत्येक गावासाठी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या शेतपिकाच्या पंचनाम्यासाठी समित्या केलेल्या आहेत। तहसीलदारांनी आमचे तालुका कृषी अधिकारी याच्यावर ते तालुका स्तरावर संनियंत्रण करत आहेत आणि अगदी युद्ध पातळीवर हे काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्वरित म्हणजे 15 दिवसाच्या आत सर्व पंचनामे होतील अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच। तर हे होते हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम। हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्या खालोखाल तूर, कापूस आणि हळदीचं देखील नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाने सूचना दिलेल्या आहेत। कृषी सहाय्यक हे शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचणार आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये या पूर परिस्थितीमुळं शेतकऱ्यांच्या पिकासोबत जनावरांचं देखील नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि शासनाने आता या सगळ्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पावले उचलल्याची माहिती कृषी अधीक्षकांनी दिली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।